हॅलो गाईस, तर आज आम्ही चाललो आहे वणीच्या गडावर वणी देवीचं दर्शन घ्यायला. तर आता आम्ही निघालो आहे. 9:30 वाजता निघायचं होतं, पण निघत निघत आम्हाला 10 वाजले. नंतर आता किती वाजले? आता 11:15 झालेले. आता आम्ही निघालो आहे. अजून नाशिकच्या बाहेर गेलो नाही आहे, नाशिकमध्येच आहे अजून. तर आता बघू आम्ही किती वाजता पोहोचतो. तर आमच्यासोबत आहे वाघ फॅमिली आणि कासार फॅमिली. तर आम्ही आता पेरू घ्यायसाठी थांबलोय. सगळ्यांना खूप भूक लागली आहे. अपेक्षाला तर खूप भूक लागली. अपेक्षा व्हिडिओ मध्ये बघतच नाही, चिडली अपेक्षा. कारण अपेक्षाला खायची इडली. अपेक्षा बरोबर. तर आता आम्ही थोडीशी भूक भागवण्यासाठी आम्ही पेरू घेतोय. इथे थांबलेलो आहे, पेरू घेतोय सर. हा पण पेरू आतून खूप लाल आहे म्हणे. आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. 8/12. आता आम्ही एक ठिकाणी थांबलोय. आता जेवण वगैरे करतो आणि मग इथून घाट सुरू होईल. मामी इथून निघू आणि मग घाट लागेल. मग पोहोचू, दर्शन वगैरे घेऊ. मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. पोळीवर द्यायची भाजी. पोळीवर देऊ ना. हॅलो. डिश वगैरे काय आणलेलं नाही आता. रानभोजन. चपातीवर घ्यायचं आणि खाऊ. ते काय असं पडून आणि ते चा मेनू आहे. बटाट्याची भाजी आणि पोळ्या सोबत लोणचं पण आहे. अजून काही आहे का? चटणी पण आहे. चला तुम्ही पण या जेवायला. तर हे आहे वाघसर. हे अपेक्षाला जांभूळ खायचे होते म्हणून झाडावर चढले जांभूळ तोडण्यासाठी. बघा या मुलीला द्राक्ष खायचे, द्राक्ष म्हणजे जांभूळ खायचे. हिचा हट्ट होता, त्याच्यामुळे तिचे पप्पा झाडावर चढले. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? जपून बर का. कमी नाही हो. हा ते त्या पांडीवर नका चढू, इकडच्या व्हॉट जोक. नका जाऊ तिकडे. पांडी आरती आपल्याला वाटतं खाली चालतं. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? आता हे काही करून अपेक्षाला जांभूळ तोडूनच देणार आहे. हॅलो अपेक्षा. हॅलो प्रांजल. पाणी द्या ना बापाला. हे तुम्हाला दिसतंय का? तोडले त्यांनी जांभूळ. आता ते खाली फेकतील. ना पप्पा विल ट्राय. पप्पा पण त्यांच्या पोरींसाठी जांभूळ तोडून देणार आहे. अरे रे रे, ते जांभूळ खाली टाकले आणि उडून गेले सगळे. आता पप्पा पण त्यांच्या पोरींची इच्छा पूर्ण करणार आहे. पप्पा लेट्स गो. लवकर खाऊन घ्या अपेक्षा.
अरे जांभळं तोडूनच खाली आले सर. हे डायरेक्ट गड तोडलाय द्राक्षाचा. बहुत कष्ट लिए है. अरे रे 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 रे. वाव. हे बघा कच्चे आहे थोडीशी. एकदा उचल बाळा पकड मी फोटो काढते. आता पप्पा एक मिनिट हा. आता पप्पा चढणार आहे. तुरु 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 चालले. सफेद कपड़ा ओ ओ इकडे पप्पा आहे आणि इकडे वाघसण. भरपूर जांभळं आता खाली पडले. इकडे आहे मी. तुला नाही खायचे का ग जांभूळ? का बरं नाही आवडत? वा किती तोडले बघा यांनी. झाली इच्छा पूर्ण? खुश? कसं लागतंय? चांगलं लागतंय. गोड आहे. मी एक ट्राय करणार आहे आता कसे लागते बघू. एकदम गोड आहे. कोणी लावले हे झाड काय माहिती. त्याचे जांभळं आम्ही खातोय. ज्यांनी कोणी लावलं असेल थँक्यू. खूप ब्लेसिंग्स. थँक्यू. या झाडाखालीच आम्ही जेवण केलंय. तर ज्यांनी झाड लावलंय खरंच खूप धन्यवाद. त्याचे लावा आणि काहीच झाड लावा. खरंच खूप गोड आहे. जर इथं तुम्ही वणीला आले तर आपण चैतन्य हां हॉटेल चैतन्य त्याच्या थोडं पुढंच एक जांभळाचं मोठं झाड आहे. इथंच आम्ही जेवायला बसलो होतो. इथं गाडी लावली सावलीत. इथं जेवायला बसलो आणि अपेक्षाची इच्छा झाली की जांभूळ खायचे. म्हणून तिचे पप्पा आणि आमचे पप्पा आम्हाला त्यांनी आम्हाला जांभूळ तोडून दिली. द्राक्षाच येत आहे माझं तोडणं कसं काय माहिती. आता आले ना जांभळं म्हणून. तर तुम्ही इथं जर आले तर इथं तुम्ही जेवायला पण बसू शकता आणि हे जांभळं पण खाऊ शकता जर जांभळांच्या सीझनमध्ये तुम्ही आले तर. तिथं भांडणं चालू आहे. पोरीसाठी गेले पण बायकोसाठी गेले नाही. आणि हे बायकोसाठी तिकडे गेले स्पेशल आणि वरतून फेकताय. कसे जांभळं 812 16 नसतेत हो. नाशिक मध्ये 812 होते. 812 किती असतं अपेक्षा? 8 दुने मग हे 12 का बरं म्हणता? काय माहिती गेले ते काय म्हणले काय. खरंच ना पहिले खूप शांत होती. 812 16 नसतेत 12 होते. आता फळं दिलेले झाडाचे पानं तोडायचा अधिकार नाही तुम्हाला. 100 रुपये पावशेर. लय महाग दिले. काही कमी नाही का? त्याच्यात अर्धे कच्चेच आहे. पिकलेले नाही का तुमच्याकडे? नाही पण तुम्ही कसे दिले? 50 रुपयाला द्या ना. डायरेक्ट अर्धा भाव. पावशेर द्या. अर्धा भाव डायरेक्ट. पिकलेले द्या मोजून चांगले कच्चे नका देऊ. असं वाटतंय आता आम्हाला. मावशी कन्व्हिन्स एवढं लवकर द्या ना हो. भरतील का ते पावशेर? द्या पावशेर द्या ना. पैसे ऑनलाईन करू का? कॅश आहे. कॅश आहे. ओनली कॅश.
चक्कर येते चक्कर. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. चला गाईज आम्ही आता निघतोय, गाडीत बसतोय आता. तिचे पोळी पण कुठं आली. व्हिडिओ चालू आहे ना बघा. माझी इज्जत घालवते. हसतं काय तुम्हाला पोळी येत का कधी? अरे रे मला नव्हतं माहिती. घाट सुरू झालाय हळूहळू चाललोय आम्ही. आम्हाला गीता दिदी दिसली. ही बघा ही बघा ही बघा ही बघा. अरे 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 काहीच अपेक्षा की सगळे जांभळं काळी पाडून टाकले. मैं गरीब हूँ. एवढे कष्ट करून तोडले होते आणि यावरून सगळे जाणून टाकले. हे बघा इथं माकड पॉइंट आहे. या माकड पॉइंटला आम्ही आलेलो आहे. मंकी पॉइंट. हॅलो मंकी. या माकड पॉइंटला आम्ही या माकडला घेऊन आलेलो आहे गाईज. हे बघा एकदम सेम आहे गाईज. एकदम सेम आहे गाईज. एकदम सेम सेम. साक्षी साक्षी खाली उतर. ए साक्षी यार हे असं नको आहे बाई तिचं बाळ आहे ते. कळत नाही. घे बाळा घे. सांग या फोटो मध्ये किती माकडं आहेत. आणि हे एक मोठं माकड. मोठं माकड. हे कुरकुरे घेतले. गाईज ही आहे गीता दीदी. कशी उचलून उचलून कुरकुरे खाती बघा. हापा पेल पोरगी. आता आमचं माकडं बिकडं सगळं बघून झालंय. आता आम्ही गाडीत बसतोय. या सगळ्या माकडांनी माकडं बघितलेली आहेत. आता आम्ही चाललो देवीचं दर्शन घ्यायला. देवी आमची वाट बघत आहे. कॅमेरा जरा खराब झालाय गाईस. थोडा पुसावा लागणार आहे. श्री सप्तशृंगी माता की. वाह काय आवाज आला. आता निघाला आवाज. खरंच मानावं लागेल. झाले बरं का आता. व्हेरी गुड. पुण्याची पब्लिक झाली आता. आता आम्ही आलोय तळ्यावर. या हात पाय धुवून घ्या. बघू शकता तुम्ही. पाणी कमी झालंय. उन्हाळा आहे ना आता. थांबा हो. मी कसा दिसतो बघू द्या. हे बघा. टोपी घातल्यानंतर मी चांगला दिसतो का सांगा. कमेंट मध्ये सांगा बरं का. Comment हा करून कमेंट करू नका. कमेंट मध्ये सांगा. गव्हर्नमेंट करून 8/2/12. आम्ही आता त्र्यंबकेश्वरला आलेलो आहे. खरंच अरे यार ये सप्तशृंगीच्या गडावर आलेलो आहे. म्हटलं वरती दर्शनाला जायच्या अगोदर इथं जे तळ आहे तर इथं धोबी घाट म्हणता याला. तर इथं हातपाय वगैरे धुवून इथलं दर्शन घेऊ आणि मग दर्शनाला जाऊ असा विचार करत होतो. पण मग वाघ सरांतर मध्ये सर अर्जंट काम निघालं. तू समझा. हाँ नहीं तू समझा नहीं. हे त्यांचं एक प्रपोजल दाखल करायचं आणि तोपर्यंत इथं बसलेलो आहे. समझ रहे हो ना. आणि इथं वातावरण खूप छान आहे. पण जरा उन्हाळा असल्यामुळे जरा पाणी कमी झालेले आहे. श्री सप्तशृंगी माता की. शाबास. 8/2/12. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? बघा यांची पोज. झालं का. झालं. काय अशी उभी राहा. इकडं आहे वणीगड.
बाकीचे सगळे पुढे गेले, पप्पा आणि ते, आम्ही मागे. अपेक्षा दमली. एक नंबर रहेंगे तो सिर्फ हम, हमारे आगे कोई नहीं जा सकता. अपेक्षा बघ तुला काय म्हणते, जा लवकर. हमारे आगे कोई नहीं जा सकता. अरे वा, नवीन ट्रेंड. जय मल्हार. कौन कौन पळतं पुढे? एक नंबर. हम रहेंगे एक नंबर, एकच नंबर क्वालिटी. चलो थांब ना, आमच्या महिला आमच्यात नाही सांगेल. काय जिमचा काय फायदा, डॉक्टरने मला जड उचलायला नाही सांगितलेलं. जिमचा काय फायदा उद्या, डॉक्टरने मला जड जिमचा काय फायदा उद्या. नाही नाही वणीच्याकडनं असं चढायचं. वणीच्याकडे सांगेल डॉक्टरने. नाही सांगायला डॉक्टर. नाही नाही तू मला ना. नवीन ट्रेंड सुरू केलाय गाईज यांनी, वणीचा गड बायकोला घेऊन चढायचा. आता दर्शन झालेलं आहे, आम्ही उतरायला सुरुवात केली आहे. आम्ही आता पायऱ्या नाही उतरते, पाईपने खाली उतरतोय. पाईपने इथं उतरतो, आलो का आम्ही लय अडचणी करतो. लय अडवणी. आता बघा कसे उतरतो, आम्ही तुम्हाला दाखवते. दाखवा ना कसे उतरतात. मी लय अडचणी करतो. हा प्रयोग कोणी करू नये पण. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. गाडी थोडीशी कलंडली होती. अरे पुढे आलोय आम्ही. हा रेडी का? आहे. आता आम्ही खाली उतरतोय. दर्शन तर काय आमचे चांगले झालेले नाही, ते पायाला हात सुद्धा लावता आलेलं नाही. डोकं ठेवून दर्शन घ्यायचं, दुसरीकडेच राहिलं. पायाला पण हात लावता आला नाही. एवढं त्यांना कोणता राग होता काय माहिती, असे ढकलत होते ते नुसते. एवढं चढून एवढं लांबून आलो, चढून गेलो आणि देवीच्या पायाला हात सुद्धा न लावता खाली आले. त्याचं दुःख आहे आम्हाला. आणि पेडवाल्यांना एकदम मस्त दर्शन आहे, एकदम डोकं वगैरे टेकून तिथे देवीजवळ फोटो वगैरे काढून. आणि रेग्युलर वाल्यांना असं म्हणजे ढकलून ढकलून चांगलं नाही. ऍटलिस्ट पायाला तरी हात लावू द्या, पायाला तरी डोकं ठेवू द्या. एवढी पण काय आमची अपेक्षा नाही, खूप मोठी छोटीशी अपेक्षा आहे. एवढं आम्ही चढून येतोय, लांबून येतोय, खर्च करून. छोटीशी अपेक्षा आहे आमची. ठीक आहे चला. म्हणजे काय आम्ही पैसे दिले नाही म्हणून काय आम्हाला असं दर्शन. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. चला भेटू पुढे काय होते. सफेद कपडा ओ बघू आता. यम्मी यम्मी. काय काय वेगळी घेतली आहे. तू दाखव अप्पू, इकडे दाखव ना. इकडून
दर्शन वगैरे झालं. सगळ्यांना भूक लागली होती तर आता नाश्ता करतो आहे आणि मग घरी निघतो. आणि आता ब्लॉग आपण इथेच एंड करूया, कारण आता तर कुठे जाणार नाही. आता सगळे दमले, आता डायरेक्ट घरीच. त्याच्यामुळं ब्लॉग इथेच एंड करतो आहे. हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आवडला तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. आणि उद्या पण आम्ही चाललो आहे कुठेतरी, तर उद्याच्या ब्लॉगला मी खूप एक्सायटेड आहे. तुम्ही पण एक्सायटेड राहा. उद्याचं पण एकदम भारी ब्लॉग येणार आहे. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. धन्यवाद. ज्याने शूटिंग केली ती म्हणून राहिली ब्लॉग पूर्ण बघा म्हणे. तुम्हाला वेळ असेल तर पूर्ण बघा, नाही तर असं स्किप करून किंवा असं पुढं पुढं करून बघा. तुम्हाला सगळा बघायचा, तुम्हाला वेळ असेल तर बघा, नाही तर काय नका बघू. तर कासार फॅमिलीसोबत येऊन तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं, फुल एन्जॉय केला. आमच्यासोबत फिरायला तुम्हाला आवडेल का अजून कुठे? हो का नाही, चालेल, जाऊया मग लवकरच कुठेतरी लॉंग ट्रिपसाठी. आणि वरून माझ्या वर्षभर नाव नाही घ्यायचं. हे सर बोललेले आहे. सर तुम्हाला काय वाटतं? नाही, तुमच्यासोबत फिरायला मस्त आवडलं मला, कारण की सगळ्यासोबत असेल तर कुठं म्हणजे बोर होण्याचंच काम नाही आपल्याला. आणि पहिल्यांदा कळालं की नाशिकमध्ये आल्यानंतर 18 दोन्ही 8 2 12 होतात. 8 दोन्ही 12 होतात. आहे की नाही? छान वाटतं. ब्लॉग आवडला असेल लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.